हॅलो स्टुडंट, लास्ट टाइम आपण बघितलं होतं दॅट इज अ एक्सेस प्रेशर्स ऑन अ लिक्विड ड्रॉप अँड बबल. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं कॅपिलरी राईज ऑर फॉल. ओके, नेक्स्ट जे एक्सप्रेशन आहे तर त्या एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. तर हे जे एक्सप्रेशन आहे हे ऑब्टेन करण्याच्या दोन मेथड आहे. फर्स्ट जी मेथड आहे ते आहे युझिंग प्रेशर डिफरन्स आणि दुसरी जी मेथड आहे ती आहे युझिंग फोर्सेस. ओके, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड बघणार आहोत, एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल बाय युझिंग प्रेशर डिफरन्स. ओके, तर ऑलरेडी इथं डायग्राम जी आहे ती मी ड्रॉ केलेली आहे. डायग्राममध्ये काय शो केलं आहे की एक कॅपिलरी ट्यूब आहे अँड दिस कॅपिलरी ट्यूब इज अ डीप इन अ लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड. म्हणजे आता ही कॅपिलरी ट्यूब अशा लिक्विडमध्ये डीप केली आहे की जी पार्शियली वेट करते. आणि मग पार्शियली वेट करणारं समजा लिक्विड असेल तर लिक्विड जेव्हा कॅपिलरीमध्ये राईज होईल, कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज होईल, तेव्हा लिक्विड मेनिस्कस जी आहे ती असते कॉन्केव. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे की जसं केरोसिन आहे किंवा फिनॉल आहे. ओके, आता अशी कॅपिलरी ट्यूब लिक्विडमध्ये डीप केल्यानंतर लिक्विडची लेवल जी आहे ती राईज होईल आणि लिक्विडची जी हाईट आहे, जेवढं लिक्विड या कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज झालं त्याची हाईट आपण डिनोट केलेली आहे एचनं. तर इथं समजा कंटेनर जर आपण असं शो केलं, ओके, लाईक दिस. ओके, तर हे जे लिक्विड आहे तर एवढ्या प्रमाणात जे लिक्विड आहे ते का होईल, ते राईज होईल. ओके, आता आपल्याला माहित आहे की प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम ऑफ हाईट एच, म्हणजेच ज्या लिक्विड कॉलमचा, आता या कॅपिलरी ट्यूबमध्ये जे काही लिक्विड आहे तर या लिक्विडला आपण म्हणू लिक्विड कॉलम. आणि मग या लिक्विड कॉलमनं एक्झर्ट केलेलं प्रेशर जे आहे तर हे प्रेशर किती असते, तर दिस प्रेशर इज इक्वल्स टू द प्रेशर डिफरन्स. हे प्रेशर किती असते या लिक्विड एच एवढ्या हाईट असलेल्या लिक्विड कॉलमनं एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे तर हे प्रेशर जे आहे ते असेल इक्वल्स टू प्रेशर डिफरन्स. आता प्रेशर डिफरन्स कसा, तर आपल्याला माहित आहे की हे जे लिक्विड मेनिस्कस आहे याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. याच्यावरती काय, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजेच त्याला आपण डिनोट केलं होतं समजा PO. आणि एच एवढी हाईट असणाऱ्या लिक्विडचं जे प्रेशर आहे त्याला आपण म्हटलं होतं गेज प्रेशर. आणि ते गेज प्रेशर किती असते, तर गेज प्रेशर आपण लिहिलं होतं दॅट इज एच रो जी, एवढं असेल गेज प्रेशर. आता टोटल प्रेशर आपण कसं फाइंड आउट केलं, तर टोटल प्रेशर आपण म्हटलं होतं की टोटल प्रेशर P इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस एच रो जी. ओके, आणि मग इथून प्रेशर डिफरन्स होईल दॅट इज P मायनस PO इक्वल्स टू एच रो जी. हे सुद्धा झालं प्रेशर डिफरन्स. पण याच्या अगोदर आपण एक्सेस प्रेशरचं जे एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं ड्रॉप आणि बबलसाठी, तर त्यामध्ये एक्सेस प्रेशर म्हणजेच काय लिहिलं होतं आपण, तर एक्सेस प्रेशर म्हणजेच लिहिलं होतं आपण की इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर इक्वल्स टू 2T/R. आता इथं आपण तो कॅपिटल आरनं डिनोट करावं रेडियस ऑफ द ड्रॉप. आता हा सुद्धा होईल प्रेशर डिफरन्स, हे सुद्धा होईल प्रेशर डिफरन्स. ओके, म्हणजे एच एवढ्या हाईट असणाऱ्या लिक्विड कॉलमनं एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे ते आहे इक्वल्स टू प्रेशर डिफरन्स. पण इथं प्रेशर डिफरन्स इज इक्वल्स टू गेज प्रेशर आणि इथं प्रेशर डिफरन्स इज इक्वल्स टू 2T/R. म्हणजे आपण इथं हा एच रोजी जो आहे तो आपण याच्यासोबत काय करू शकतो, आपण इक्वेट करू शकतो. ओके, तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागते. सेकंड थिंग इथं आता डायग्राममध्ये काय शो केलं आहे की कॅपिटल आर जो आहे तो कॅपिटल आर आहे रेडियस ऑफ द मेनिस्कस. म्हणजे आता ही मेनिस्कस जी आहे ती कॉन्केव आहे आणि याला कंप्लीट जर केलं तर आपल्याला असं एक सर्कल मिळेल आणि ज्याची रेडियस असेल कॅपिटल आर. ओके, आता ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जर टँजंट जर काढली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होईल थीटा. आणि याच्यावरून आपल्याला हा जो अँगल आहे सेंटरसोबत झालेला अँगल आहे तो आपल्याला थीटा शो करता येतो. ओके, स्मॉल आर काय, तर स्मॉल आर इज अ रेडियस ऑफ दिस कॅपिलरी ट्यूब. स्मॉल आर काय, रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब. ओके, तर आता डायग्रामवरून सरळ सरळ आपण इथं कॉस थीटा घेऊ शकतो. तर हा झाला परपेंडिक्युलर. ओके, तर कॉस थीटा का होईल, तर
ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. एक तर अशा पद्धतीनं आपण कॅपिटल आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, किंवा इथून आपण याला रिझॉल्व सुद्धा करू शकतो. रिझॉल्व केल्यानंतर हा कंपोनंट जो आहे तो आर कॉस थीटा होते, आर इक्वल्स टू. ओके, तर कोणत्याही मेथडनं आपल्याला ही व्हॅल्यू जी आहे कॅपिटल आरची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. ओके, let the capillary tube is a dip inside the liquid which partially wet the solid, so that the liquid meniscus is a concave. Liquid meniscus काय असेल? Concave. So from figure काय लिहिणार आपण? From figure, okay, capital R is radius of meniscus, small r is radius of capillary tube, theta is angle of contact, असेल थीटा. ओके, पण आपण बाय जिओमॅट्री याला प्रूव्ह करू शकतो की हा अँगल सुद्धा थीटा असेल. ओके, त्याच्यानंतर ओके, फ्रॉम फिगर cos theta equals to काय होईल? Radius of capillary tube upon radius of meniscus, and therefore capital R equals to R upon cos theta. Okay, but the pressure due to the liquid column of height h, pressure due to liquid column of height h is equals to pressure difference 2T upon R. So हे आहे एक्सेस प्रेशर ऑन द लिक्विड ड्रॉप. ओके, तर त्यासाठी आपण हे कन्सिडर केलं आहे. आता प्रेशर डिफरन्स इज इक्वल्स टू 2T अपॉन R. मग आता प्रेशर डिफरन्स अगेन फिगरवरून आपल्याला काय मिळते? देअरफॉर that is a total pressure P equals to atmospheric pressure plus gauge pressure. हे आपण बघितलं आहे. ओके, प्रेशर मध्ये मग प्रेशर डिफरन्स काय होईल? सो देअरफॉर that is P minus PO equals to H rho G. आता हे एक्सप्रेशन सुद्धा प्रेशर डिफरन्स साठी आहे, आणि इथं ऍक्च्युअल प्रेशर डिफरन्स काय मिळतात? H rho G. म्हणजे आपण या दोन टर्मला काय करू शकतो? इक्वेट करू शकतो. ओके, सो देअरफॉर काय लिहिणार आपण? दॅट इज H rho G इक्वल्स टू 2T अपॉन R. R ची व्हॅल्यू घ्या या एक्सप्रेशनवर, आणि म्हणून H rho G इक्वल्स टू 2T अपॉन कॅपिटल R ची व्हॅल्यू काय मिळेल? स्मॉल r अपॉन cos थीटा. याची रेसिप्रोकल जर केली तर H rho G इक्वल्स टू दॅट इज 2T cos थीटा अपॉन R, and therefore हा rho G शिफ्ट जर केला तर H इक्वल्स टू काय मिळेल? 2T cos थीटा अपॉन R into rho into G. So this gives the expression for the capillary rise or capillary fall. जर आता कॅपिलरी मध्ये लिक्विड जर राईज झालं तर आपण त्या एक्सप्रेशनला ती हाईट जी आहे ती फाइंड आउट करू शकतो, किंवा फॉल जर झालं तर काय मिळेल आपल्याला? जर समजा लिक्विड डज नॉट वेट करणार असेल तर लिक्विडची जी लेवल आहे ती फॉल होईल. ओके, म्हणजे लिक्विडची लेवल फॉल झाली म्हणजे लिक्विड मेनिस्कस कॉन्व्हेक्स असेल, आणि लिक्विड मेनिस्कस कॉन्व्हेक्स जर असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे थीटा जो आहे तो असेल ग्रेटर दॅन 90 डिग्री. ओके, म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 90 डिग्री मिळेल, आणि थीटा जो आहे तो निगेटिव्ह मिळेल. आणि थीटा जर निगेटिव्ह मिळाला तर हाईटची व्हॅल्यू सुद्धा निगेटिव्ह मिळेल. ओके, आणि हाईटची व्हॅल्यू निगेटिव्ह मिळाली याचा अर्थ काय की लिक्विड जे आहे ते फॉल होत आहे. लिक्विड काय होत आहे? फॉल होत आहे. तर याच्यावरून आपल्याला हे लक्षात किंवा सांगता येते की लिक्विड जे आहे ते राईज होत आहे की फॉल होत आहे. ओके, सेकंड थिंग, या एक्सप्रेशनवरून आपण एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओके, आता सरफेस टेन्शन आहे टी, आपला टी इक्वेशन टी इक्वल्स टू हे एक्सप्रेशन जर रिअरेंज केलं तर टी इक्वल्स टू काय मिळेल? दॅट इज H इंटू R इंटू रो इंटू G अपॉन 2 cos theta. So this gives
द एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन. ओके, तर बाय युझिंग प्रेशर डिफरन्स इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रेशर डिफरन्स म्हणजे एक्सेस प्रेशर आणि ड्रॉपसाठी एक्सेस प्रेशर किती आहे, तर ते आहे 2T/R. फिगरवरून आपल्याला प्रेशर डिफरन्स काय मिळतं, तर टोटल प्रेशर असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर आणि मग प्रेशर डिफरन्स मिळतो P मायनस P नॉट. हे सुद्धा प्रेशर डिफरन्स झाले आणि तो असेल इक्वल्स टू H rho g. हिअर H इज अ हाईट, rho इज अ डेन्सिटी आणि G इज अ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि म्हणून तर काय म्हटलं की द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम ऑफ हाईट H इज इक्वल्स टू द प्रेशर डिफरन्स 2T/R. याच्या बरोबर हा प्रेशर डिफरन्सला पाहिजे आणि म्हणून ह्या दोन टर्म आपण काय केल्या इथं इक्वेट केल्या. आणि कॅपिटल R ची व्हॅल्यू फ्रॉम फिगर आपल्याला काय मिळते, R/cos θ. ही व्हॅल्यू प्लेस करा आणि मग हाईटचं जे एक्सप्रेशन आहे, ओके, राईज ऑफ द लिक्विड ज्याला आपण म्हणू 2T cos θ/R इंटू rho g. ओके, सेकंड थिंग आपल्याला इथं काय सांगता येईल की इथं सरफेस टेन्शन कॉन्स्टंट असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट असेल, हा रूल कॉन्स्टंट आहे, जी सुद्धा कॉन्स्टंट आहे. म्हणून हाईट जी आहे, हाईट कशी आहे, तर हाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस ऑफ कॅपिलरी ट्यूब. म्हणजे कॅपिलरी ट्यूबची रेडियस जर कमी असेल, कॅपिलरी ट्यूब नॅरो असेल, तर लिक्विडची हाईट जी आहे ती जास्त असेल. कॅपिलरी ट्यूबची रेडियस जास्त असेल तर हाईट जी आहे ती काय असेल, कमी असेल. तर ही झाली फर्स्ट मेथड. ओके, तर याच्यासाठी फक्त हे जे इक्वेशन आहे हे फक्त आपल्याला काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल की प्रेशर डिफरन्स, दोन्ही प्रेशर डिफरन्सच्या व्हॅल्यू आहे, एक्सेस प्रेशर, गेज प्रेशर, आरची व्हॅल्यू घ्या फिगरवरून. इझिली आपल्याला एक्सप्रेशन जे आहे ते फाइंड आउट करता येईल. ओके, आता बघू आपण बाय युझिंग द फोर्सेस. ओके, जी सेकंड मेथड आहे. ओके, द एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल बाय युझिंग सेकंड मेथड बाय युझिंग फोर्सेस. तर या मेथडमध्ये सुद्धा आपल्याला काय कन्सिडर करावं लागते की द कॅपिलरी ट्यूब इज अ डीप इनसाइड द लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड. ओके, सो कन्सिडर दिस इज अ कॅपिलरी ट्यूब आणि पार्शियली वेट करणाऱ्या लिक्विडमध्ये जर आपण याला डीप केलं, ओके, तर लिक्विड लेवल जी आहे ती का होईल, राईज होईल आणि शेप ऑफ द मेनिस्कस जो आहे तो असेल कॉन्केव्ह. सो दिस गिव्ह द rise of the liquid inside the capillary tube. Okay, so this is the liquid column. Okay, so at the point of contact the force, if we draw the tangent, आता या point of contact वरती जर tangent draw केली like this, या point of contact वरती tangent draw केली like this. Okay, तर हा असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, म्हणून हा अँगल सुद्धा होईल थीटा, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा, हा अँगल सुद्धा होईल थीटा. ओके, तर आपल्याला माहित आहे की अलॉंग द टँजंट द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन एक्झर्ट होते आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनला डिनोट केलेला आहे FT न. सो FT इज अ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सो हा FT सुद्धा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असेल. आता या फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनला जर आपण रिझॉल्व केलं तर आपल्याला दोन कंपोनंट मिळतील. हा असेल FT cos θ, हा व्हर्टिकल कंपोनंट होईल. सिमिलरली FT cos θ हॉरिझॉन्टल कंपोनंट होईल, दॅट इज अ FT sin θ, हा होईल FT sin θ. ओके, तर आपल्याला माहित आहे की फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन म्हणजेच काय, the force due to surface tension, that the T equals to force per unit length. Okay, but the length of the liquid in a contact with this capillary tube, म्हणजे आता लिक्विडची जी टोटल लेंथ आहे जी कॅपिलरी ट्यूबच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ती टोटल लेंथ म्हणजेच काय की सर्कम्फरन्स ऑफ दिस लिक्विड मेनिस्कस. लिक्विड मेनिस्कसचा काय असेल, सर्कम्फरन्स, म्हणजे लिक्विड मेनिस्कस आपल्याला अशी दिसेल. ओके, आणि म्हणून फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन FT, दॅट इज T इक्वल्स टू FT/2πr आणि मग FT काय मिळेल आपल्याला, FT मिळेल दॅट इज T into 2πr. ओके, तर एवढा जो फोर्स आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, तो काय होईल अलॉंग दिस मेनिस्कस जो आहे ते एक्झर्ट होईल. पण आता कंपोनंट ऑफ दिस फोर्स, कंपोनंट ऑफ द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कोणता, FT cos θ.
आता लिक्विड लेवल जेव्हा राईज होते तर ती राईज होते अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. ओके, तर ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट लिक्विड लेवल काय होत आहे, राईज होत आहे. म्हणजे लिक्विड कॉलमचं जे वेट आहे, म्हणजे आता वेट ऑफ द लिक्विड कॉलम mg कशाने बॅलन्स होत असेल, तर हे बॅलन्स होत असेल, हे बॅलन्स होते द कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दॅट इज ft cos थीटा. त्यामुळं ft cos थीटा. ओके, तर इथं फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की व्हेन द लिक्विड लेवल इज रायजेस अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, this weight of the liquid column is balanced by the component of force due to surface tension ft cos theta. ft cos theta याला काय करतो, बॅलन्स करतो. आणि म्हणून बॅलन्सिंग इक्वेशन काय लिहिणार आपण, बॅलन्सिंग इक्वेशन आपण काय लिहिणार की दॅट इज ft cos theta इक्वल्स टू mg. हे इक्वेशन फक्त काय करायचं, लक्षात ठेवायचं की या लिक्विड कॉलमच्या वेटला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा हा कॉम्पोनंट बॅलन्स होतो. म्हणजे जेवढी काही लेंथ जी आहे या लिक्विडची, जी कॅपिलरी टिपच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, तर तेवढ्यावरती हा कॉम्पोनंट म्हणजे इथं एक्झर्ट होईल ft cos थीटा, इथं एक्झर्ट होईल ft cos थीटा, इथं एक्झर्ट होईल ft cos थीटा. तर अलॉंग दिस लिक्विड मे डिस्कस हा ft cos थीटा काय करतो की लिक्विड कॉलमच्या वेटला बॅलन्स करतो. ओके, आता ft काय, तर t इंटू 2 पाय r, ही व्हॅल्यू आपण इथं प्लेस करू. सो देअरफॉर t इंटू 2 पाय r इंटू cos थीटा इक्वल्स टू. ओके, आता जे काही लिक्विड आहे तर त्या लिक्विडला आहे डेन्सिटी. ओके, किंवा आता ही जी कॉन्केव्ह मेनिस्कस जर आपण निग्लेक्ट केली तर हा जो लिक्विड कॉलम आहे हा सिलेंड्रिकल. ओके, आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी म्हणजेच काय, की डेन्सिटी इज नथिंग बट मास पर युनिट व्हॉल्यूम्स. ओके, इथे याला आपण असंच लिहू. सो वी नोट डेन्सिटी इक्वल्स टू मास पर युनिट व्हॉल्यूम, आणि मास इक्वल्स टू मिळेल डेन्सिटी इनटू व्हॉल्यूम. मग आता लिक्विड जे आहे ते या कॉलममध्ये आहे आणि कॉलमचा शेप आहे सिलेंड्रिकल, आणि मग सिलेंडरचं व्हॉल्यूम जे आहे काय मिळते आपल्याला, ते मिळते रो इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एच. Okay, h is the height of the liquid which rise in a capillary tube. आता m ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण जर इथं प्लेस केली तर इक्वेशन काय होईल, दॅट इज t इंटू 2 पाय r इंटू cos थीटा इक्वल्स टू दॅट इज रो इंटू, ओके हे लिहूया आपण, दॅट इज t इंटू 2 पाय r इंटू cos थीटा इक्वल्स टू रो इंटू पाय आर स्क्वेअर इंटू एच इंटू जी. मग इथून हा पाय कॅन्सल होईल, इथला एक आर कॅन्सल होईल, तर इथं राहील 2t cos थीटा. सो देअरफॉर 2t cos थीटा इक्वल्स टू रो इंटू आर इंटू एच इंटू जी. मग आता याच्यावरून आपल्याला हाईट ऑफ द लिक्विड कॉलम, हाईट ऑफ द लिक्विड किंवा राइज ऑफ द लिक्विडचं एक्सप्रेशन फाइंड आउट करता येईल. तर एच इक्वल्स टू काय मिळेल, तर एच इक्वल्स टू मिळते 2t cos थीटा अपॉन रो आर इंटू जी. ओके, सो दिस द एक्सप्रेशन फॉर द कॅपिलरी राइज, ओके, फॉर द लिक्विड विच पार्शियली वेट द सॉलिड. ओके, याच्यावरून एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन परत ह्या टर्म जे आहे त्या इकडे जर शिफ्ट केलं तर टी इक्वल्स टू काय मिळेल, t इक्वल्स टू मिळते h रो इंटू आर जी अपॉन 2 cos थीटा. ओके, तर व्हेरी सिंपल दोन्ही एक्सप्रेशन आहे. तिथं आपल्याला काय इक्वेट करायचं आहे की जे प्रेशर डिफरन्स आहे 2tr ते असेल इक्वल्स टू गेज प्रेशर, आणि कॅपिटल आरची व्हॅल्यू फिगरवरून आपण प्लेस करून राईज ऑफ लिक्विडचं एक्सप्रेशन किंवा फॉल ऑफ लिक्विडचं एक्सप्रेशन फाइंड आउट करू शकतो. इथं द कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन दॅट इज ft cos थीटा हा कशाला बॅलन्स करतो, वेट ऑफ द लिक्विड कॉलम, आणि म्हणून हे इक्वेशन लक्षात ठेवा. तर दोन्हीपैकी कोणत्या एका मेथडनं जर हे एक्सप्रेशन विचारलं तर ते आपल्याला त्या पर्टिक्युलर मेथडनंच काय करावं लागेल, ऑब्टेन करावं लागेल. तर इथं आपण मास लिहिलं इन टर्म्स ऑफ द डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजेच काय की याला आपण असे लिहू शकतो एरिया इंटू हाईट. आता सर्क्युलर आहे लिक्विड मेनिस्कस, सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर आणि लिक्विडची हाईट आहे एच. सो दॅट इज पाय आर स्क्वेअर एच, किंवा व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर असे लिहू शकतो आपण. ओके, ह्या व्हॅल्यू प्लेस केल्यानंतर ज्या टर्म कॅन्सल होतात
त्या टर्म कॅन्सल केल्यानंतर एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज काय मिळेल 2t cos theta upon rho r g. Here t is a surface tension, theta angle of contact, rho is a density, r is a radius of the capillary tube and g is the acceleration due to gravity. तर व्हेरी सिम्पल एक्सप्रेशन आहे आणि याच्यावरचं जे एक्सप्रेशन न्यूमेरिकल जे आहे ते बुक्समध्ये सॉल्व आहे. ओके, बाकी न्यूमेरिकल आपण नेक्स्ट टाइम याच्यावरचे बघू. ओके, सो थँक्यू.